आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. श्रेयस, श्रेयस तू तू खाली चल. ते बघ देवघरात यशोधरा ओल्या अंगाने देवासमोर नामस्मरण करत बसलीये. नामस्मरण करताना तिने जळत्या समयावर हात ठेवलाय. आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतो पण ऐकतच नाही. प्लीज प्लीज चल तू. श्रेयस, मी तुझ्याशी बोलतोय. हे बघ, मला माहिती आहे की नात्यांमध्ये तेढ निर्माण झाली आहे, पण ही वेळ दुःख करू बसण्याची नाहीये. तुझी आई आहे ती. तुला तुझी गरज आहे आता. प्लीज प्लीज चल 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 चल. थांब ना, काय झालंय डॅड? श्रेयस ये ना. बघ ना ताई, बघ ना स्वतःला त्रास करून घेताय ताई. बघ ना प्लीज. अहो मम्मा, काय करताय तुम्ही? काय करताय हे? असं सगळं करून काही फरक पडणार नाहीये. प्लीज उठा उठा इकडनं तुम्ही आधी. तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही हे असं वागून तुम्ही आधी जे वागलात ते मी विसरणार आहे आणि तुम्हाला माफ करणार आहे? काही फरक पडणार नाहीये मम्मा. असं वाटत असेल तुम्हाला तर तो तुमचा गैरसमज आहे. मम्मा, श्रेयस बरोबर बोलतोय. पुरे झाली तुमची नाटकं. तुमच्या अशा खोटं वागण्याचाच आम्हाला त्रास होतोय. पुरे आता बस. मम्मा, यशोधरा काय करतेस तू? हे जाऊ नकोस श्रेयस. हे काय करताय तुम्ही मम्मा? तुम्ही श्रेयस, हे काय करताय? असं सोडून जाऊ नकोस आम्हाला. आमच्या मुलांचे पाय धरायला लावले त्या आराध्याने. अरे तुम्हा दोघांसाठी आयुष्यभर कष्ट केले आम्ही. एवढं मोठं एम्पायर उभं केलं तुमच्यासाठी. आमची मम्मा कधी चुकूच शकत नाही असं छातीटोक सगळ्यांना सांगायचं असणार आहे. तो विश्वास आम्हीच निर्माण केला नाही. आम्हीच. आणि आज ही काल परवा आलेली मुलगी, तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला तुम्ही. ती म्हणते म्हणून आम्हाला खोटी आणि गुन्हेगार ठरवताय तुम्ही. पाय धरणार नाही तर काय करणार? श्रेयस, रे आई आहोत ना आम्ही. मुलांची माया मिळवण्यासाठी पाय धरू शकतो. मुलांचं प्रेम मिळवण्यासाठी आम्ही न केलेल्या गोष्टींसाठी सुद्धा माफी मागू शकतो. तुम्हा दोघांच्या डोळ्यातला संशय नाही पाहू शकत. इतकी वर्ष जो विश्वास आम्ही कमवला, तो असा एक मुलगी बोलते म्हणून आणि असं पटकन माती मूल होऊ शकतो का रे? इतक्या वर्षांचं आपलं हे नातं असं एका रात्रीत बदलू शकतं का रे? नाही श्रेयस, आम्ही नाही असं जगू शकत. तुम्हा दोघांचा अबोला नाही सहन करू शकत आम्ही. तुमच्या डोळ्यातला हा संशय नाही. तू एक काम कर ना. तुला खरंच वाटतंय ना की आम्ही गुन्हेगार आहोत, आम्ही हे सगळं केलंय म्हणून? ठीक आहे. नाही, आम्ही खरंच जो गुन्हाच आम्ही केला नाही त्याचं निर्दोषत्व कसं सिद्ध करायचं नाही कळत आहे आम्हाला. तू एक काम कर ना. वाटेल ती शिक्षा दे. तू अक्षय, तुम्ही दोघं मिळून वाटेल ती शिक्षा द्या. नाहीतर एक काम कर ना, जीव घ्या आमचा. अहो काय बोलताय हे? असं सतत तुमच्या डोळ्यातला अविश्वास बघून नाही जगू शकत आम्ही. हा, हे काम कर तू जीव घे आमचा. खरंच सांगते श्रेयस. प्लीज प्लीज श्रेयस, अशी पाठ फिरवून जाऊ नको. श्रेयस थांब. श्रेयस, अशी पाठ नको फिरवू. श्रेयस, आम्ही खरंच सांगतो, इथेच जीव देऊ आम्ही. मम्मा, मम्मा काय तुमच्या तुम्ही? मम्मा प्लीज, मी केलं, माफ केलं तुम्हाला. माफ केलं तुम्हाला. प्लीज थांबवाय. केलं मी माफ. पुन्हा असं बोला नको धरूस. आम्ही काही चूक केलेली नाही श्रेयस. आज न उद्या
तुला सत्य कळेलच, पण आमच्यापासून कधी दूर जाऊ नकोस. माया नाही सहन करू शकत. बाबा काय 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 होतंय तुम्हाला? मम्मा वहिनी, वहिनी मला जरा महत्वाचं बोलायचंय, प्लीज. ठीक आहे, बोलूया. ओके. चल. खरंच सॉरी. मला कळत नाहीये मी कसं सॉरी म्हणू. अशा पद्धतीने हे सगळं सत्य तुमच्या सगळ्यांसमोर यावं असं मला वाटत नव्हतं. तुझ्या मम्माने आमच्यावर खूप अत्याचार केलेत, पण या कुटुंबातल्या बाकी माणसांनी आम्हाला खूप प्रेम दिलंय. हे कुटुंब, घरातली माणसं सगळे आमच्यासाठी खूप महत्वाचे. असं दुखवायचं नव्हतं कधीच, पण बस बस वहिनी, मला तुझं कुठलंही एक्सप्लेनेशन ऐकायचं नाहीये. मला तुझ्यावर मम्मांवर बिलकुल विश्वास नाहीये. कारण हे सगळं जे काही घडलंय ना, त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला झालाय. ज्या श्रावणीवर मी जीवापाड प्रेम केलं, तिनेही हे सगळं करताना मला विश्वासात घेतलं नाही. तिच्या जाण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. ती एवढे दिवस याच घरात राहत होती आणि मला कळलंही नाही. मी हे सगळं डिझर्व करतो. माझं काय चुकलं होतं यात? पण हे सगळं मी तुला का विचारतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला श्रावणीकडून हवी. प्लीज मला सांग, श्रावणी कुठे? मी तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, पण तिचा फोन लागत नाहीये. प्लीज मला सांग, श्रावणी कुठे? हे बघ अक्षय, मी पण तिला शोधते, तिला कॉल करते, पण तिचा फोन लागत नाहीये. मला पण काळजी वाटते तिची. ते सगळं ठीक आहे. मला फक्त एवढं सांगायचंय की जर तुझा तिच्याशी कॉन्टॅक्ट झाला तर तिला सांग की मला कॉन्टॅक्ट करायला. प्लीज, मला तिच्याशी महत्वाचं बोलायचंय. ओके. आवाज करतेस? आवाज? हा, तुला सांगितलं ना शांत बसायचं. आवाज करायचा नाही. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं की तुझा आवाज ऐकून बाहेरून कोणीतरी तुला सोडवायला येईल? येईल? हा? नाही नाही नाही, हे विसरून जायचं आणि गप्प बसायचं, शांत बसायचं. शांत बस. मला चिडायला लावू नकोस. शांत शांत बसायचं एकदम. हिला असं घरामध्ये बांधून ठेवणं भयंकर धोक्याचं आहे. नाही, आराध्याने जर श्रावणीला बघितलं असतं तर मी पकडलो गेलो असतो. ताई काय? ताई तर हात वर करेल. नाही 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 नाही, काहीतरी करायला हवं संजय, काहीतरी करायला हवं.
सगळं आणलंयस ना? गुड. आता एक काम कर, ते दोघं आहेत ना, त्यांचं जेवण त्यांच्या रूम मध्ये घेऊन जा. गो 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 गो. संजय, काय रे? ताई, खूप मोठा प्रॉब्लेम होता राहिला. ती आराध्या आहे ना, स्टोर रूम कडे आली होती. मला वाटतंय आराध्याला संशय आलाय ताई. आराध्य कोण ना? आणि ती आता पुन्हा 100% या स्टोर रूम कडे येईल. ताई, मला वाटतंय आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल ताई, नाहीतर आपलं भांडं उघडं पडेल ताई. शांत शांत. डोंट पॅनिक, डोंट पॅनिक. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. ठीक आहे ताई, ओके, करतो मी. हा. अहो, जेवून घेताय? अरू, आई बाबा, मला असं वाटतंय की आपली श्राऊ आपल्याशी खोटं बोलते. म्हणजे? पण कशावरून? म्हणजे तिला कोणीतरी प्रेशराईज करतंय. तिला मी जेव्हा सांगितलं की आपल्या घरी प्रॉब्लेम झालाय, त्यावरती मला काहीच म्हणाली नाही. उलट तिने मला हे सांगितलं की ताई मला घरी यायला जमणार नाही. बाबा हो, आपली श्राऊ असं खोटं कधीच बोलत नाही. म्हणजे तिला कोणीतरी प्रेशराईज करत असेल किंवा तिला डांबून ठेवले म्हणून ती असं खोटं बोलली. रात्री पण ती घरी आली नाही, तिने कॉल केला नाही. मला ना वेगळीच भीती वाटते. हे सासूबाईंनी तर केलं नसेल ना? म्हणजे असं आतून मला स्ट्रॉंगली वाटते की हे त्यांनीच केलंय. पण तुला नक्की म्हणायचं तरी काय? सासूबाईंच्या प्रत्येक प्लॅन मध्ये संजय मामा त्यांचे साथीदार असतातच. आणि मी केव्हापासून बघते त्यांच्या वागण्यात बोलण्यात खूप बदल झालेला दिसतोय. मला खूप संशय येतोय त्यांच्यावर. मला वाटतं मी एक कॉल करतो तिला, बघूया काय म्हणते ती. काय झालं? स्विच ऑफ येतोय. आणि मला खात्री आहे तिला कुठेतरी डांबून ठेवलेलं असणार आहे. श्रावणी जर समोर आली असती तर सासूबाईंचं सगळं सत्य घरच्यांसमोर आलं असतं. म्हणून त्यांनीच तिला डांबून ठेवलंय. आई बाबा, श्राऊचा जीव धोक्यात आहे. आपण तिला सोडवायला हवं. मला वाटतंय मगाशी मी येत होते ना, तेव्हा आपल्या अडगळीच्या खोलीजवळ स्टोर रूम जवळ काहीतरी आवाज येत होता. मला वाटतंय तिला तिथेच डांबून ठेवलं असेल. मला शंका येते. मी जाऊन बघून येते लगेच. हे सगळं काय होतंय? टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. अरविंद, श्रेयस, अक्षय, अरे जेवायला येत आहे ना? जेवण रेडी आहे. बसा. आम्ही स्वतःच्या हाताने स्वयंपाक केलाय. बसा. मामा, मला भूक नाहीये. अक्षय, मला माहिती आहे घरातलं वातावरण बिघडले आहे, सगळ्यांच्या मनावर ताण आहे, पण म्हणून जेवणावर राग काढायचा नाही. आपण एकमेकांचे वैरी नाही आहोत. बस. अक्षय, श्रेयस, अरविंद, थँक्यू. अक्षय, आम्हाला माहिती आहे तू आमच्यावर रागावलायस. अरे पण राग आम्हालाही आलाय, पण म्हणून आम्ही हे नाही विसरलो, कालपासून आपल्यापैकी कोणाच्याही पोटात अन्नाचं कण गेलेलं नाही. म्हणून आम्ही स्वतः स्वयंपाक केलाय. यशोधरा, आम्ही जेवायला बसलोय म्हणजे आमच्या मनातले सगळे प्रश्न संपलेत असं होत नाही. आय नो आत्ता तुम्हा कोणाचाच आमच्यावर विश्वास नाहीये. तुम्ही सगळे आम्हाला गुन्हेगार समजताय, पण यावर काळच औषध आहे. योग्य वेळ आली की तुम्हा सगळ्यांना खरं काय ते कळेलच. फक्त आमची तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट होती. आई येईल आज. आल्याला तिला हे सगळं सांगू नका.
आय डोंट नो तिला सहन होईल नाही होईल, तिला काही त्रास झाला तर आपल्या कोणालाच आवडणार नाहीये ते. आय होप आमचं म्हणणं पटतंय तुम्हाला. आणि वहिनींच्या आईबाबांचं काय? तेही कालपासून उपाशी. श्रावणी परत आली नाहीये. कमाल आहे, तू तुझ्या मम्माला एवढं क्रूर समजतोस का रे? तुमच्यासाठी वाढण्याआधीच त्यांच्या रूम मध्ये त्यांचं जेवण पाठवलंय. नाही, इतक्या दिवसात ते कधी आपल्याबरोबर जेवले नाही, सो आम्हाला वाटलं आता आज त्यांना ऑकवर्ड करायला नको. ती दोघं आम्हाला कितीही चुकीचं समजत असली ना अक्षय, तरी आम्ही आमचं कर्तव्य करण्यात चुकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आईचे संस्कार आहेत. शत्रू सुद्धा आपल्या घरात उपाशी राहत नाही. श्रेयस, जेवायला सुरुवात कर ना. श्रेयस, प्लीज. थँक्यू बेटा. अक्षय, अरविंद प्लीज सुरुवात करा. आराध्या, आई बाबा, काय काळजीत दिसते? हो, खाली आपली स्टोर रूम आहे ना, त्या स्टोर रूमला एरवी कधी लॉक नसतं, पण आज लॉक केलंय तिला. आणि मला शंका आहे की आपल्या श्रावला तिथेच डांबून ठेवलं असेल बाबा. आणि हे सगळं सासूबाईंनीच केलंय. मी आता लगेच जाऊन त्यांना जाब विचारते. चल चल, आपण पण जाऊया. चल. सासूबाई, सासूबाई, माझी श्रावणी कुठे? मला माहिती आहे ती जर इथे असती तर तुमचं सगळं सत्य घरच्यांसमोर आलं असतं, म्हणून तुम्ही तिला लपवून ठेवलंय ना. सांगा कुठे लपवून ठेवलंय तिला? मला माहिती आहे तुम्ही तिला आपल्या घरातल्या स्टोर रूम मध्येच बंद करून ठेवलंय. बोला. अरे ते प्लीज वेड्यासारखं बोलू नकोस. प्रत्येक गोष्टीचं खापर आमच्यावर फोडणं गरजेचं आहे का? आम्हाला नाही माहिती तुझी बहीण कुठे. खरंच सांगतोय, आम्हाला नाही माहिती हिची बहीण कुठे. आमचा काही हात नाही, काही संबंध नाही यात. हो, आता तुम्ही असंच म्हणणार ना? ती जर असती तर तुमचं भांडं फुटलं असतं म्हणून तुम्ही असंच म्हणणार. श्रेयस, अक्षय, अरे तुम्ही तरी मदत करा प्लीज. श्राव नाहीये घरात. खरं खोटं मला माहित नाही, पण प्रश्न जर माझ्या श्रावणीच्या जीवाचा आहे तर मी मदत करेन तुला. असंही माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त श्रावणीच देऊ शकते. तू म्हणालीस ना स्टोर रूम मध्ये बंद केलंय, चल बघूया. अक्षय, कुठे? इथे? श्रावणी, रूम तर लॉक आहे. श्रावणी, श्रावणी. श्रेयस, दरवाजा तोडावा लागेल. श्रावणी, श्रावणी. एक मिनिट. असं दरवाजा तोडू नका. या चाव्यात यापैकी आय एम शुअर एखादी लागेल. ओके,
झालं समाधान? आहे का कोणी इकडे? नाही ना? जसा आत्ता केलेला आरोप खोटा ठरलाय ना, या आधी केलेले आरोप सुद्धा खोटेच ठरणार आहेत. अरविंद, श्रेयस, अक्षय तुमच्या लक्षात येत आहे ना? अर्ध्या प्लीज का, प्लीज खरं खरं बोल ना.